मिसेस सरदेसाई, एवढ्या उशिरा पोलीस स्टेशनला यायची काय गरज होती? फोन केला असता तरी चाललं असतं. तावडे सर, मिस्टर अजय ठाकूर माझे फोनच रिसीव्ह करत नाहीत, माझ्याशी बोलत नाही, म्हणून मला इथे येऊन बोलावं लागलं. काही अर्जंट होतं? माझ्यासाठी सगळंच अर्जंट आहे. माझ्या नवऱ्याचा खून झालाय, त्याच्या बिझनेस पार्टनरचा खून झालाय आणि खुनी अजूनही मोकाटच फिरतोय. सांगा ना, मी कशी स्वस्त बसू? अजय आणि त्याची टीम तपास करतायत, पण रिझल्ट अजून काहीच दिसत नाहीयेत. मॅडम, तुम्हाला वाटतं त्यापेक्षा पोलीस यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करते. तपास चालू आहे आणि तुम्हाला बारीक सारीक गोष्टींचा तपशील द्यायची मला काही गरज वाटत नाही. पण उद्या असं नको व्हायला की तपशील कळेपर्यंत मीच जिवंत नसेल. तसं काही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तावडे सर, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही ही केस दुसऱ्या कोणाकडे दिली तर ती लवकर सॉल्व्ह होईल? माझा अजय आणि त्याच्या टीमवरती विश्वास आहे. ही केस तेच सॉल्व्ह करतील. नाही तावडे साहेब, मी तुमच्या माणसांवर अविश्वास नाही दाखवते, पण मला ही तपासाबद्दल जरा प्रश्न आहेत. मला असं वाटतंय की तपासाची दिशा चुकतीये. संगीता त्या घरात सेफ नाहीये. तुम्ही एकदा राणीला सगळे प्रश्न पुन्हा विचारा. तुमच्या दोघींचा कन्सर्न मला कळतोय, पण ही केस आमच्या हातात आहे, ती आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू दे. आणखी एक गोष्ट, पोलीस स्टेशन हे वैयक्तिक भांडणाची जागा नव्हे. सो प्लीज पुढच्या वेळी काळजी घ्या. ठीक आहे सर. इन्स्पेक्टर अजय ठाकूर, सॉरी. इट्स ओके. मी नंतर तुम्हाला फोन करते. तावडे साहेब, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी आज इथनं जाते. याचा अर्थ मी निश्चिंत झाली असं नाही. माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. आणखी काही होण्याआधी प्लीज त्या खुन्याला शोधा. मिस्टर अजय ठाकूर, मीही तुम्हाला फोन करेन, पण माझे फोन प्लीज उचला आणि प्लीज माझ्याशी बोला. बाय निया, भेटूया परत. गेल्या बाबा, काय बायका आहेत? हा, नुसतं आपलं वाचा 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 वाचा. मला वाटलं तर हाणामाऱ्या करतात की काय. सर, तुम्हाला सांगू का, किती बी पैसा असला, किती बी शिक्षण असलं तरी दोन बायका समोर आल्या ना, ते कचा कचा का भांडतात देव जाणे. आता प्रश्न सुटलाय, पण अजय, एकदा या दोघींनी शांतपणे बोल. सर, दोघी काहीच ऐकून घेत नाही. बायका एनिवे, अजय तू निघ. नेहाही थांबली आहे. आणि नेहा, पुढच्या वेळी येशील तेव्हा लग्नाचे लाडू घेऊन यायचं. कॅरी ऑन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.